महायुतीत बऱ्याच ठिकाणी बंडखोरी शमवण्यात यश आलेलं असलं तरी नाशिकचा तिढा अजून कायम आहे। शिवसेनेचे नरेंद्र दराडे अधिकृत उमेदवार असताना भाजपचे गणेश गीते आणि गोकुळ गीतेंनी अर्ज दाखल केला। नाशिकमध्ये बंडखोरी शमवण्यासाठी एकनाथ शिंदेंचे संकट मोचक असलेले उदय सामंत धावून गेले, पण भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते आणि अपक्ष गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यात त्यांना यश आलेलं नाही। आता उदय सामंत यांना फडणवीसांचे संकट मोचक गिरीश महाजन यांच्याकडे चेंडू टोलावलाय। गणेश गीते यांची चर्चा करून उद्यापर्यंत निर्णय होईल अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली। त्यामुळे आता त्यांची समजूत काढण्यात महाजनांना यश येतं की नाही हे लवकरच स्पष्ट होईल। गिरीश महाजन साहेबांवरच माझी उमेदवारी अवलंबून आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे महायुतीमध्ये गिरीश महाजन साहेब हे समन्वय समितीमध्ये देखील आहेत, आमचे ज्येष्ठ मंत्री देखील आहेत आणि या बाबतीमधली सकारात्मक भूमिका स्वतः गिरीश भाऊंनी काल माझ्यासमोर घेतलेली आहे। त्याच्यामुळे गीते साहेबांशी ते चर्चा करतील, त्यांची समजूत काढतील आणि आमच्या नरेंद्र दराडे साहेबांचा विजय सुखकर करतील। आता अजून उद्याचा दिवस आहे, उद्या 3 वाजेपर्यंत माघार आहे। निश्चित आम्ही त्यांची समज काढू, आम्ही त्यांना समजवू, त्यांच्याशी चर्चा करू। मला वाटतं यातून मार्ग 100% निघेल। अजून उद्याचा दिवस आहे, उद्या 3 वाजेपर्यंत माघार आहे। निश्चित आम्ही त्यांची समज काढू, आम्ही त्यांना समजवू, त्यांच्याशी चर्चा करू। मला वाटतं यातून मार्ग 100% निघेल। दरम्यान आपला अर्ज कायम असून कुठलाही निर्णय घेतलेला नाही अशी प्रतिक्रिया गणेश गीते यांनी दिली। गिरीश महाजन यांच्यासोबतच्या चर्चेनंतर काय करायचं ते ठरवू असं महाजन म्हणाले। दोघांपैकी एक अर्ज मागे घेणार आहे की दोघंही लढणार? नाही, एक जण अर्ज मागे घेईल ना, त्या ठिकाणी एकच जण निवडणूक लढेल असं ठरलेलं नाही। ठरलेलं आहे, त्याला पण शंका वाटत होतो नाही का उद्या माझ्यावर दबाव जर आला तर त्यामुळे तो पण 1 वर्षापासून त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मेहनत घेत होता, काम करत होता, त्यामुळे त्या ठिकाणी त्याने फॉर्म भरला। पण आपले बंधू पण म्हणत आहेत की मी माघार घेणार नाहीये। मग आता नेमकं माघार कोण घेणार दोघांपैकी? नाही, दोघांमध्ये ठरवू ना की मला विड्रॉल घ्यावी लागली तर तो उभा राहील। आहात का आणि निवडणूक लढणार आहात का? मी निवडणूक लढणार आहे, कुठल्या प्रकारची माझी माघार होणार नाही। परंतु गिरीश महाजन जो दावा करताय किंवा गणेश भाऊंनी माघार घेण्याचा निर्णय घेतलाय, नक्कीच गिरीश भाऊंचा त्या ठिकाणी आमच्या दोघा बंधूंवर मुलासारखा अधिकार आहे, पण मी त्यांना विनंती करेल या मतदारसंघातली सध्याची दशा आणि दिशा या दोन्ही गोष्टी त्यांना नक्कीच समजून सांगेल आणि मला वाटतं की त्या गोष्टी सांगितल्यानंतर कदाचित त्यांचं पण मत परिवर्तन त्या ठिकाणी गिरीश भाऊंचं होऊ शकतं। तुम्ही कशाच्या आधारावर ही निवडणूक पुढे घेऊन जाण्याचं धारिष्ट करताय? हे बघा, जे उमेदवार आहे शिंदे गटाने दिलेले, त्या गटामध्ये वैयक्तिक शिंदेच्या शिवसेनेतच त्या उमेदवाराबद्दल खूप मोठी नाराजी आहे। सोबतीला अजितदादांचा गट राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा भारतीय जनता पार्टी पक्ष असेल, याच्यातील पण मतदारांची खूप मोठी नाराजी त्या उमेदवारावर असली आहे। कारण मागील 8 वर्षात उमेदवार कोणाच्याही सुखदुःखात किंवा कोणाच्या उपयोगी त्या ठिकाणी आलेले नाही। त्यांनी फक्त व्यक्तिगत त्यांच्या संस्थेच्या विकासासाठी या आमदारकीचा वापर केलेला आहे। आणि राहिलं, आपण सकाळी संजय राऊत साहेबांचं त्या ठिकाणी स्टेटमेंट बघितलं असेल, मी पण माझ्या ऐकण्यात आलं आहे की शिंदे गटाचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या समोर येणाऱ्या उमेदवाराला त्यांचा महाविकास आघाडीच्या मतदारांचा पाठिंबा राहील। तुम्हाला कोणी संपर्क केलाय का? उदय सामंत असतील, गिरीश महाजन असतील किंवा इतर कोणी संपर्कात आहे का तुमच्या माघारीच्या? आतापर्यंत तरी मला कोणी आपण जी नावं घेतली त्यांच्यापैकी कोणी त्या ठिकाणी संपर्क केलेला नाही। परंतु मंत्री उदय सामंत म्हणताय की तुमची माघार करण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे। माझ्यापर्यंत अजून तसा काही त्यांचा निरोप आलेला नाही किंवा तशी माझी माघार होऊ पण शकत नाही। तुम्ही निवडणूक लढणारच? हो, मी लढणार। आपण या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। मुकुल कुलकर्णी नाशिकहून आपल्यासोबत आहे। मुकुल, आपण गीते बंधूंचं काय म्हणणं आहे ते ऐकलेलं आहे, त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी आता महायुतीमध्ये नक्की सगळं आलबेल आहे का? गिरीश महाजन असतील, उदय सामंतांना तर यावर काही तोडगा काढता आलेला नाही। महाजन म्हणतायत की चर्चेनंतर ठरवू काय करायचं ते। नाशिकमध्ये नक्की चाललंय तरी काय? निश्चितच या निवडणुकीच्या निमित्तानं दबाव तंत्राचा वापर हा केला जात आहे। उदय सामंत हे जरी कालपासून नाशिकमध्ये असले तरी त्यांना ही बंडखोरी रोखण्यामध्ये फारसं यश आलेलं नाहीये। ते 1-2 त्यांनी इच्छुक उमेदवारांच्या भेटी जरी घेतल्या असतील, पदाधिकाऱ्यांची बैठक जरी घेतली असेल, तरी मूळ प्रश्न हा गीते बंधूंपाशी येऊन थांबतो आहे आणि वारंवार
मंत्री उदय सामंत त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये मंत्री गिरीश महाजन यांचंच नाव घेत होते. गणेश गीते हे गिरीश महाजन यांच्या सांगण्यानुसार थांबतील अशा स्वरूपाचं वक्तव्य करत गिरीश महाजन यांच्याकडे उंगली निर्देश करत होते. त्यामुळे ही संपूर्ण जी निवडणूक प्रक्रिया आहे किंवा माघारी नाट्य जे रंगणार आहे त्याच्यामध्ये जर पेच कोणासमोर निर्माण झाला असेल, कसोटीचा काळ जर कोणासाठी असेल तर तो मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी आहे. एका बाजूला महायुतीचं नातं हे राखणं आहे तर दुसऱ्या बाजूला आपले जे निकटवर्ती आहे, आपल्या कार्यकर्त्यांना शमवणं, हे दोन गोष्टींवर आता नेमका मध्यमार्ग कुठला काढला जातो गिरीश महाजन यांच्याकडनं ते बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दोन बंधूंपैकी जवळपास गणेश गीते हे माघार घेतील असं बोललं जात आहे आणि गोकुळ गीते जे भाजपशी थेट कुठल्याही संपर्कामध्ये नाहीये, त्यामुळे गोकुळ गीते यांची उमेदवारी पुढे नेली जाईल अशा स्वरूपाचं सध्याचं चित्र आहे. परंतु तरी देखील गिरीश महाजन यांच्यावर आता महायुतीच्या नेत्यांकडनं दबाव वाढणार आहे. त्यामुळे गिरीश महाजन नेमका आता काय निर्णय घेतात ते बघणं महत्त्वाचं आहे. गिरीश महाजन यांनी सांगितले उद्या दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ आहे, तोपर्यंत काही ना काही याच्यामधनं मार्ग काढू. परंतु सध्या तरी नरेंद्र दराडे यांच्यासमोर गीते बंधू यांचं प्रचंड मोठं आव्हान आहे. इतर जे बंडखोर होते, इतर जे इच्छुक होते त्यांना थांबवण्यामध्ये कदाचित महायुतीच्या नेत्यांना यश मिळेल, मात्र गीतेंचं आव्हान आहे. दुसरीकडे जर आपण बघितलं तर गीते कुठल्या भरोशावर हे गणित आखतायत तर त्यांनी सांगितलं निफाड तालुक्यामध्ये सर्वाधिक मतं आहेत ती माझ्या बाजूने आहेत. मालेगावमध्ये एक स्थानिक फ्रंट तयार केला जाणार आहे, स्थानिक आघाडी तयार केली जाणार आहे आणि त्या आघाडीच्या माध्यमातून गीते यांना पाठिंबा देण्याची निर्णय उद्या नंतर केला जाऊ शकतो. महाविकास आघाडी म्हणजे ठाकरेंची शिवसेनासह इतर जे पक्ष आहेत ते देखील गीते यांना केवळ आणि केवळ महायुतीचा उमेदवार नरेंद्र दराडे यांना रोखण्यासाठी त्यांना मदत करू शकतात अशा स्वरूपाचं सध्याचं चित्र आहे. परंतु कुठल्याही स्वरूपाचा अलबेल नाहीये. निवडणूक ही सुरुवातीला खूप सोपी आणि एकतर्फी वाटत होती, मात्र ती निवडणूक अधिकाधिक क्लिष्ट होत चाललेली आहे. त्यामध्ये नवनवीन ट्विस्ट येत आहेत. त्यामुळे आता या सगळ्यावर जे भाजपचे संकटमोचक आहेत ते काय तोडगा काढतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुकुल तुर्तास धन्यवाद. दिलेल्या माहितीबद्दल वेळोवेळी अपडेट घेतच राहू.